होते डाळिंबाचे. बर बर साधारण 300 प्लस माल आहे. बर बर. तर काय रेंज किंवा कसं काय, म्हणजे आता मी रेट स्वतः एक ऍग्रिकॉस आहे बर बर आणि कन्सल्टन्सी करतो बर पाटस बर मध्ये. आता बर बर सुरुवातच आहे आपली. बर आता एक 20-25 टन माल आहे आता बर माझ्याकडे. बर. मग थोडं कसं काय करता येईल मला जरा आयडिया घ्यावा तुमच्याकडनं. तुम्ही आता मध्ये एकदा इथं गिरीमला पण येऊन गेलते, शेतकऱ्यांनी पण मला सांगितलं होतं पुढे घेतो दौंडपाशी. दौंड हा हॅलो. हा हा जगताबांकडे ना. हा, जगताप हो बरोबर हो सर. हो 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 जगताप सर. हा. हो. हम्म. तर कसं काय करता येईल काय म्हणलं जरा विचारावं, काय रेंज चालू आहे. आता पहिली गोष्ट आहे ना की हं. आपला जो युट्यूबवर किंवा इंस्टावरती दररोजचे व्हिडिओ सुटतात. हा, मी बघतोय ते सगळे. हा. त्या व्हिडिओ हं. मध्ये एक अंदाज लावायचा की आपला माल असा आहे का त्याच्यापेक्षा चांगला आहे. हा, त्यापेक्षा हा बरोबर. हा हा एक अंदाज लावायचा. आणि हा दुसरी गोष्ट, आता काही शेतकऱ्यांना जागेवरती पण ग्राहक मागतंय. हा बरोबर आहे. पण बरेचसे अनुभव आहेत की मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांचे पैसे वाढतात. तुमचा तो व्हिडिओ पाहिला मी. हा हा. आता हा माझ्यापाशी शेतकरी स्पीकरवर फोन आहे, हा 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 ऐकत आहेत सगळे. हा हा. त्यामुळे तर हा मी माझ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वाक्य बोललेलो आहे की माझ्यावर पण विश्वास नका ठेवू. आणि जो जागेवरती बोलतोय तो योग्य बोलतोय का अयोग्य बोलतोय हा हे तपासण्यासाठी बरोबर. आपण एकदा मोकळं माझ्या मार्केटला नका येऊ. पहिल्यांदा हा दुसऱ्या मार्केटला जा आणि हा. नंतर माझ्या मार्केटला या. आता एक आहे ना, गरीब शेतकरी होता. हा त्यांनी तुमचं एवढं नाव काढलं आता एक 10 मिनिटापूर्वी. हा तुमच्याकडे येऊन गेला तो. त्याला कुठले तरी व्यापारी अगदी बेरबॉडी मध्ये येऊन गेले आमच्या. तर बर. त्यांनी तुमचं एवढं नाव काढलं मगाशी की म्हणला मी त्यांच्याकडे देतोय, हा. एक नंबर शेतकऱ्याचा फायदा करतात ते. हो मग हे हो आता बाकीचे शेतकरी माझ्यापाशी बसलेत, तर म्हणलं एक फोन तर लावा तुम्हाला. नक्की 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 नक्की. मग करतो कॉल तसा सर तुम्हाला मी. हा म्हणजे हे का सांगतो मी. आणि मी हा वाढून देतोय म्हणजे माझ्या खिशातलं देत नाही पहिली गोष्ट. हा, बरोबर. माझ्याकडे जे 6 महिने जे व्यापारी रतिबा सारखं जे माल घेतायत गुजरात राजस्थानला, हा एक हा हा करोडो रुपये मी त्यांच्यावर रिक्स खेळतोय. हा बरोबर आहे सर, म्हणजे ऐकतो ते तेव्हा. माझे कस्टमर आहेत. हा बरोबर आहे. ते मला हा सोडून जात नाहीत. आणि बेनिफिट माझा असा आहे की आज 3 दुकान आहेत आपली. डाळिंब यार्ड आहेत. इंदापूरला चालू केलं आता. इंदापूर आहे, पुणे आहे आणि नाशिक आहे. हा. कमीत कमी दररोजचे 15-20 हजार कॅरेट मी हम्म. असं चुटकी सरशी बाजूला काढू शकतो. हा बरोबर आहे सर. आहे ना तुमचं तेवढं आहे काम बी आहे, ऐकून आहे सारखं. म्हणजे आहे ना. आणि नाशिकमध्ये एवढं मोठं काम आहे तिथं 20-25 हजारचं टार्गेट ठेवलेलं आहे. इकडे 7-8-10 हजार. ते हा 30-35 हजार कॅरेट पर डे हा. बाहेर हम्म. टाकणं म्हणजे एवढं सोपं सोपं नाही. नाही. सोपं नाही. सोपं नाही. म्हणजे आहे माहिती आहे मला. 1,000 रुपयाचं जरी कॅरेट झालं दररोजचे 3-3.5 कोटी रुपयाचा माल बाहेर काढणं. मार्क काढणं बरोबर आहे ना सर. आणि हो नाव काढतात तेवढं लोक तुमचं. हो हो असं हो नाही, आता इथं जवळपासचे शेतकरी आहेत ना माझ्याकडे येतात ना, हो तर नाव पण निघतं. मी तुमचे व्हिडिओ पण बघतो. आता परवा तुमच्या इंदापूर ऑफिसचा त्याआधी एक शेतकरी तुम्ही नाही का असं खांद्यावर हात टाकून त्याच्याबरोबर चर्चा केलेली, हो हो ते हो पण हो पाहतो. हो तर हो. हे जे फोटो वगैरे टाकू शकतो सर मी कुठल्या तुमच्या नंबरला पहिली त्या गोष्ट प्लॉटचे. मला फोटो पाठवा. पण माझ्याकडनं तो अभिप्राय तुम्ही प्राप्त करू नका घेऊ काय रेट मध्ये जाईल. कारण नाही घेत. माझ्यासारखा अडत्या काय म्हणणार, हो चांगलं विकेल. आणि हा बरोबर चांगलं आहे. विकन तिथं आल्यानंतर सांगणार पुढे पाऊस झाला, इकडे मंदी झाली, तिकडे मंदी झाली. बरोबर त्यापेक्षा आहे. शेतकऱ्यांना एकच सांगा, तुम्ही 6 महिने कष्ट करताय, फक्त हं. 6 तास आपल्या मार्केटिंगसाठी घालवा. मी तेच सांगतोय त्यांना. हा. ऍक्च्युली काय झालंय, आमच्या इथे ना आता व्यापारी फिरायला लागलात, ह्यांच्या प्लॉटला पण येऊन गेले. तर अजून मीच थोडं त्यांना त्यात. सजेस्ट करतोय हा की तुमच्याकडे द्या, किंवा तुमचे जे व्हिडिओ बघतोय ना, हा तर एक मला पॉझिटिव्ह वाटलं. म्हणलं ह्यांना म्हणलं सरासरी पण तुम्हाला भाव सापडू शकतो. हो तर हो हो म्हणून हा, तर मग तुम्हाला फोटो टाकतो मी फक्त, आणि एक चर्चा करून मग कळवतो हा. किंवा आणि मेसेज टाकल तुम्हाला. पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये हं. शेतकऱ्यांनी सावध झालं पाहिजे. जागेवर देताना सुद्धा मी तो एक बाईचा अनुभव मला ज्या दिवशी आला ना 3 किलोचा, हा. त्या 3 किलो मध्ये त्यांनी हं. जागेवर खरेदी केला तो माल. माल हं. खरेदी केला, गावाकडे गेली होती महिला, आयटी क्षेत्रात त्याचे मिस्टर काम करतायत. आणि हं. 3 किलो त्या व्यापाऱ्याकडनं खरेदी केला, शेतकऱ्याच्या बांधावून खरेदी आणला, ताजा माल आहे म्हणून त्याला अनुभव आला. आणि कुतूहलापोटी त्यांनी परत वजन केलं तर तिला तो हं. 4.5 किलो मिळाला. हो. आयुष्यभर. म्हणजे आहे जर आहे 1.5 बरोबर आहे. किलो 3 किलोच्या वाढीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत असेल, बरोबर आहे तर सर. मी हे बरोबर. आवाहन केलेलं आहे की भले माझ्याकडे माल पाठवताना बी वजन करून पाठवा. कारण मधला चोरीचा कुठं प्रकार होतो का तेही लक्षात येईल. आणि बरोबर आहे. दुसरी बरोबर. गोष्ट, जागेवर देताना सुद्धा त्या शेतकऱ्याला कळल की मी हं. माझ्या काट्यावरून दिलेला आहे आणि माझा काटा चोख होता. बरोबर आहे सर. बरोबर. हा, हे बरोबर आहे. आपल्याला परिवर्तन, जसं मी विरळून विरळून बोलतोय हा शब्द सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाला, हं. तसा काटा करून माल देणं. आणि तो काटा करून माल, जसं दुकानदाराच्या ह्याच्यात ग्राहक नाही काटा घेऊन जात, त्या दुकानदाराचा काटा असतो. हा बरोबर आहे. हा, मग दुकानदाराच्या काट्यावर आपण भरोसा ठेवतो. तर मग आपल्या हं. डाळिंब उत्पादकाचा खर्च जर काटा असेल, तर हं. त्या काट्यानुसार समोरच्या ग्राहकांनी माल खरेदी करावा ना. खरेदी करावं. बरोबर आहे ना. सरळ हा. आहे सर. बरोबर आहे.
हा नाही एक आता तसं हे होत नाही ना पण खाली हा? हे व्यापारी आले इकडचे तर नाही ना होते खाली. नाही नाही, खाली होत नाहीये, पण त्यांच्या हा काट्यावरती विश्वास ठेवताना आपल्या काट्यावरती त्यांनी विश्वास ठेवा ना. हा बरोबर आहे ना, ठेवलंच हा, पाहिजे. आणि मला आपण सांगा, त्यांच्या ठेवतो. तुम्हाला गायडन्स करताना भले एकरी काय तुमचा रेट असेल, त्याच्यात तो पहिल्यांदा शेतकरी बी घासाघीसच करत असेल ना, बाबा नाही तुम्ही सर एवढं घ्या तेवढं घ्या. बरोबर बरोबर गाडीवाल्याला आहे, सुद्धा घासाघीस करतो की नाही एवढ्याच भाड्यात जा. बरोबर पण आहे. त्याचं हे सरळ जर पैसे एवढं जात असतील वजनामध्ये, तर तिथं हम्म. सुद्धा त्यांनी हे केला पाहिजे ना, प्रयत्न केला पाहिजे ना. प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे. असं माझं मत आहे, कारण मी पहिल्यांदा शेतकरी आहे. नाही आणि आहे तुमचं सगळं बघतो मी. तुम्ही सुद्धा माहिती आहे. गायडन्स करत असेल तरी तुम्ही पहिल्यांदा शेतकरी आहे. हो बरोबर आहे. नाही माझा स्वतःचा पण प्लॉट आहे घरी. मग हेच सांगतो ना मी, की जो शेतकरी आहे. फरगडे दादा आहेत ना वरवणचे, हा हा, त्यांनी पण सजेस्ट केलं आम्हाला. बर 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 हा त्यांनी पण सांगितलं त्यांची दोन्ही मुलं त्यातल्या माझ्याकडे पण येतात काही शॉपला, माझं पाटाचं दुकान आहे. बर हा बर बर तर बर कळवतो तुम्हाला मी. नक्की 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 नक्की, ओके काय सर, अडचण नाही, ओके. काय अडचण नाही. थँक्यू ओके वेळ ओके दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद धन्यवाद.